लाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। लोकसभेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुधारित परीक्षा विधेयकावर चर्चा। दुपारी 12:30 वाजता राहुल गांधी बोलण्याची शक्यता। 2 वाजता मंत्री जितेंद्र सिंह उत्तर देणार। शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील 1,05,128 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र, मात्र आतापर्यंत केवळ 14,769 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलं। कराड नगरपालिकेच्या सभेमध्ये आमदार निधी आणि घनकचरा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी। घनकचरा प्रकल्पातील बोगस बिलांचा आरोप करत चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेची फेरचौकशी रखडली। महापौर रितू तावडेंचा चौकशीचा फेरादेश फाईलमध्येच। मुंबई महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टाची मागणी। काही महिन्यांपूर्वीच नव्या स्कॉर्पिओची खरेदी, मात्र त्याच पदाधिकाऱ्यांकरता नव्या वाहनांचा प्रस्ताव आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस। मुंबई आणि महानगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। खोपोलीतल्या झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 70हून अधिक पर्यटकांची सुटका। मुसळधार पावसानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अडकले होते प्रवासी। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, ठिकठिकाणी भूस्खलन। टॉन्स नदीवरील पूल कोसळला, वाहतूक ठप्प। आणि देशासह राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह। शिर्डी, अक्कलकोट, शेगावात भाविकांची मांदी आळी। नमस्कार, बुलेटिनच्या सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। गाठी भेटींसंदर्भातली ही बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट एकत्र येतील अशा चर्चा एका बाजूला सुरू आहेत आणि दुसरीकडे सुनील तटकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेले आहेत। काल चर्चा होती सुनील तटकरे अमित शहांना भेटले याची, आणि आज चर्चा आहे सुनील तटकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा भेटले याची। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते भेटलेले आहेत। याआधी सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी देखील अमित शहांची भेट घेतलेली होती। शरद पवारांनी गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती। दिल्लीमध्ये या सगळ्या ज्या गाठी भेटी सुरू आहेत त्यामुळे चर्चांना महत्त्व आलेलं आहे। विशेष चर्चा यामधून होत आहेत की या भेटीगाठी का। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका दोन्ही गटातल्या कुठल्याही प्रतिनिधींकडून आलेली नाही। लोकसभेमध्ये आज सुद्धा पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, आज लोकसभेमध्ये सुधारित परीक्षा विधेयकावर चर्चा होईल। या चर्चेदरम्यान विरोधक सुद्धा आपली भूमिका मांडतील। राहुल गांधी 12:30 वाजता बोलणार आहेत आणि 2:30 वाजता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे आपली प्रतिक्रिया देतील। काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी दुपारी 12:30 वाजता विधेयकावर आपली भूमिका मांडणार आहेत आणि सरकारला घेरण्याचा तयारीत ते असतील। सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दुपारी 2 वाजता चर्चेला उत्तर देतील असं कळतंय। पेपर लीकच्या घटनांना आळा घालण्याकरता आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याकरता हे विधेयक आणण्यात येणार आहे। या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे आणि शाब्दिक चकमक सुद्धा पाहायला मिळू शकते। एक महत्त्वाची बातमी, नीट पुनर्परीक्षेचा सुद्धा पेपर फुटला असा धक्कादायक आरोप होतोय। नीट पुनर्परीक्षेचा पेपर फुटलाय, पुन्हा जी परीक्षा घेतली गेली त्याचा पेपर फुटलाय असा आरोप आहे।
फिजिक्सच्या पेपरमधील 45 पैकी 40 प्रश्न हे लिखित स्वरूपामध्ये लिहिले गेलेले आहेत आणि तेच वेगवेगळ्या अनुक्रमानुसार पेपरमध्ये आले. अशा प्रकारे एक तक्रार आलेली आहे. गुजरातमधील शुभम ठक्करनं मुंबईमध्ये सीबीआयकडे मेलद्वारे ही तक्रार केलेली आहे. यावेळी संपूर्ण पेपर लीक झाला नसून संबंधित पेपरमधील काही प्रश्न एका कागदावर हाताने लिहिलेले होते असा आरोप करण्यात आलाय. तसंच 21 जूनला नीट पुनर्परीक्षा होती, पण त्याच्या 3 दिवस आधी म्हणजे 18 जूनला एका पीडीएफच्या माध्यमातून पेपर लीक झाल्याचा दावा करण्यात आलाय. फिजिक्सचे 45 पैकी 40 प्रश्न फुटले असा आरोप करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे लीक झालेल्या पेपरमध्ये प्रश्नांचा क्रमांक आणि पुनर्परीक्षेमध्ये आलेल्या पेपरमध्ये प्रश्नांचा क्रमांक हे वेगवेगळे आहेत. न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये तसं स्पष्ट दिसून सुद्धा येतंय. दुसरीकडे बालाजीचे 45 पैकी 16 प्रश्न लीक झाले पेपरमधून होते असंही दिसून येत आहे. हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढणाऱ्या शुभम ठक्करनं मुंबई सीबीआयसह एनटीए आणि गुजरातच्या डीजीपी यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली आहे. न्यूज 18 मराठी या कागदपत्रांची पुष्टी करत नाही. अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं मोठी कारवाई केलेली आहे. नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई सीबीआयनं केलेली आहे. सीबीआयकडे हे प्रकरण आहे. 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, पुरावे नष्ट करणे आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेले आहेत. आरोपपत्रामध्ये 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश आहे. सीबीआयच्या दाव्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झाली असून पुढील तपास सुरू आहे. अन्न आणि औषध निरीक्षक भरती पेपर फुटी प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा पोलीस ठाण्यात तक्रार केली. आपली बदनामी करण्यासंदर्भातली ही तक्रार करण्यात आली. आपली बदनामी करण्याच्या उद्देशानं खोटी आणि बिनबुडाची माहिती प्रसारित केली असा आरोप करत पवार यांनी कारवाईची मागणी केलेली आहे. दरम्यान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणामुळे राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना पुन्हा जोर आला. देशातल्या जेन्झींचा विश्वास जिंकायचा असेल तर कॅमेरा अँगल नाही, मनाचा अँगल बदलावा लागेल असं म्हणत प्रियंका गांधींनी मुश्किल टिप्पणी केली. जेन्झींना आवाहन करणाऱ्या मोदींच्या व्हिडिओवरून प्रियंका गांधींनी हा टोला लगावला. त्यानंतर लोकसभेमध्ये एकच हशा पिकल्याचं बघायला मिळालं. आप जेन जी का भरोसा वापस जीतना चाहते हैं तो नए नए एंगल से अपने फोन से नए नए वीडियो बनाने से नहीं होगा. प्रधानमंत्री जी को कैमरे का एंगल नहीं, दिल का एंगल बदलना पड़ेगा. ये जेनरेशन जागरूक है, समझता है, झूठ पहचानने की उसकी अपार क्षमता है. इनका दिल और दिमाग जीतने के लिए आपको सच्चाई पर उतरना पड़ेगा. दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करा, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याचं म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तो यहाँ पर जो रील बनाए प्राइम मिनिस्टर महोदय के विरोध में, यहाँ पर गालियां दी उनको, उनके मां के ऊपर गालियां दी, सीआरपीएफ को गाली दी, सेना को गाली दी, पुलिस को गाली दी. अगर डिक्टेटरशिप नहीं होती यहाँ पर तो ये गाली देने की हिम्मत कोई करता नहीं. आज यहाँ पर जो है डेमोक्रेसी है, इसलिए हमने स्टूडेंट के साथ बात की, स्टूडेंट्स को बुलाया, उनके बारे में उनको क्या चाहिए ये सुना, और आज तो उनके ऊपर के मुकदमे भी हमने वापस ले लिए. इसे डेमोक्रेसी कहते हैं. डेमोक्रेसी को कुचलने का काम जो है इमरजेंसी के वक्त हुआ. तो इसलिए मैं आज यहाँ पर इस बिल का पूरी ताकत के साथ समर्थन करता हूँ.